नमस्कार शेतकरी बंधूंनो, पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीजचे संजीवनी अँपूल या तूर पिकावरती फवारणी केली होती। तर ती फवारणी करण्या अगोदर या तुरीची जी कंडिशन आहे, म्हणजे ज्या तूर पिकाची जी अवस्था आहे ही कशी होती आणि आता कशी आहे, आपण शेतकरी बांधवांकडून जाणून घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, या तूर पिकासाठी दोन वेळा फवारणी केली होती। दोन वेळा केली होती। दोन वेळा फवारणी केली होती। दोन वेळा फवारणी केल्यानंतर या तूर पिकामध्ये बरेचसे बदलाव आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आणि आता तर पूर्ण ओझ्याने वाकून गेलेली आहे। तर असं हे तुरीचं एक चांगलं बहरलेलं पीक आता सध्या आपण पाहत आहोत। तर आपण दादांकडून जाणून घेऊया की त्यांनी संजीवनी अँपूल या अँपूलची फवारणी किती वेळा केली आणि अँपूलची फवारणी करण्या अगोदर तुरी पिकाची कंडिशन काय होती आणि आता काय आहे। दादा नमस्कार। नमस्कार दादा। आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा। टोनी पवार, लालगोटा, खेडेगावमध्ये लहाना गाव आहे, सातपुडा पहाडजवळ, बरोबर। तो माझा मोबाईल नंबर आहे 9424 00 4242। मी ना संजीवनीचं अँपूल वापरला होता। साहेबांना मार्गदर्शन द्यायला आम्हाला साहेबांना सांगला की बुवा तुम्ही हा मारून पहा, तुमचा तुरीवर किती रिझल्ट येईल, चांगला येईल। मग आम्ही ना 2 वेळा फवारा केलं, तो असा रिझल्ट आला। आम्ही पहिल्यांदाच तुरी अशी पाहून राहिलो आणि आम्हाला तर तुरी काही होत नाही होती, पण आता पाय तुरीचे शेंगा एवढे लटकले आहे खाले का अंदर चालता येत नाही। आम्ही तरी बाहेर कोपऱ्यावरच करून राहिलो, अंदर तर बसता बी येत नाही आणि चालता बी येत नाही आम्हाला। पूर्ण ओझ्यानं जी तूर आहे ही वाकून गेली। गेली। जे फवारणी केली होती त्यानंतर फुटव्यांमध्ये काय काय बदल? फुटव्यामध्ये लई फरक पडला, लईच जमीन आसमानचा लई फरक पडला। हां, म्हणजे जे तुम्ही म्हणा की उभाट वाढत होती। हां, आता खाले डायरेक्ट फुटवे फुटून डायरेक्ट खाले पडली तुरी, पाय ना एक बी झाड असं उभा दिसत नाही, खाली पुरा पडला। फुलाचं शेंगीत रूपांतर लवकर झालं, चांगला झाला। त्याच्यामध्ये मुकण्यासारखं दाणे दिसले नाही, कीड लागली नाही। आणखी म्हणजे त्याच्यामध्ये जी फुलाची गळ आहे ती गळ लई 70-80% कमी झाली समजू। संजीवनी अँपूलची 2 वेळा फवारणी केल्यामुळे फुलाची जी गळ आहे ही पण खूप कमी झाली। खूपच कमी। आणि आज तुम्ही पाहू शकता की आपण जे बाहेर उभा आहे, जर आज जायचं म्हटलं तर आज म्हणजे जाता येत नाही। तुम्ही पाहू शकता इकडे येऊन असं सोल का काय एवढं काय झालं, इकडे तुम्ही पाहू शकता म्हणजे ती ओझ्याने पूर्ण वाकून गेली आहे। पहा एकदम तेवढं क्षेत्र किती आहे तुमचं? हा शेत 5 एकर आहे, असे 15 एकर आहे माझा पुरा वावर। पूर्ण 15 एकरावरती आपण हे संजीवनी अँपूल फवारणी करून एक जबरदस्त रिझल्ट आपल्याला मिळालेला आहे। तरी शेतकरी बंधूंनो, या तूर पिकावरती 2 वेळा संजीवनी अँपूल वापरून एक चांगला रिझल्ट आपले टोनी भाऊ, जे की लालगोटा येथील प्रगतशील शेतकरी आहे, यांना मिळालेला आहे। धन्यवाद।